या मुद्द्याबद्दल खासगीत काय बोलण्याची आवश्यकता नाही, परंतु ज्या वेळेस ते या ठिकाणी बोलतात ते छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतात, छत्रपती शिवरायांचं नाव घेतात. इथं बसलेला प्रत्येक जण छत्रपती शिवरायांचा पायक आहे, इथं बसलेला प्रत्येक जण शंभूराजांचा पायक आहे, त्यांच्या विचारांचा पायक आहे. त्यांचा विचार हा छत्रपती संभाजी महाराजांचा विचार आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःच्या शरीराचे तुकडे करून घेतले, परंतु गद्दारी केली नाही. या स्वराज्याचे तुकडे होऊ दिले नाहीत. मित्रांनो, हा विचार शंभूराजाचा, हा विचार शंभूराज भक्तांचा आहे. आणि एका बाजूला हा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मत कुणाला आहे? काँग्रेसला, राहुल गांधीला. राहुल गांधी काय म्हणतात की या देशाचे तुकडे आम्ही करणार आहोत. मित्रांनो, इथे बसलेला प्रत्येक शिवभक्त शंभूभक्त हा विचार नक्की करतो. शिवाजीदादा आढळराव पाटील यांना मत म्हणजे छत्रपती शिवरायांना आदरांजली, छत्रपती शंभूराजांना आदरांजली, त्यांच्या विचारांना आदरांजली, हा विचार आपण सर्वांनी पाहिलाचा आहे. कदापि शंभूभक्त शिवभक्त या देशाचे तुकडे होऊ देणार नाही, स्वतःचा प्राण घ्यायला हरकत नाही. कदाचित तुम्ही गद्दार झाला असेल, आम्ही शिवरायांच्या शंभूराजांच्या विचारांशी गद्दारी करणार नाही. भाजपा सेना महायुती या देशाला अखंड ठेवणार आहे आणि भारत जो अखंड ठेवेल त्याच्या मागे आम्ही उभे राहू. हा विचार आपण सर्वांनी घेऊन जायचा आणि तो गल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि मग अधिक बोलतो ताईंना विनंती करणार आहे. परंतु आता मागाशी आमच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा पक्ष जातीवादी पक्ष आहे. असं काही वर्षापूर्वी बोलायचं. मी परवा बारामतीमध्ये एक भाषण केलं ताई, ज्या भाषणामुळे अजित पवारांनी माझं नाव सांगितलं की योगेश टिळेकर कसा परत निवडून येतो. त्या भाषणाने त्यांना का राग आला मला माहित नाही. मी त्यांना सांगितलं त्या भाषणामध्ये की 40 वर्षापूर्वी शरद पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि 40 वर्षानंतर ताई त्यांना त्यांच्या मुलीला मत मागायला गल्लीबोळात फिरावं लागतंय. हा फरक कसा झाला. आणि 40 वर्षापूर्वी 1980ला ज्या पक्षाची स्थापना 1980 साली झाली भाजपाची, त्या पक्षाचे 2 खासदार होते. लोक सांगायची पंतप्रधान म्हणताय कोण, ज्यांचे खासदार निवडून आले 2 खासदाराचा पक्ष 40 वर्षामध्ये या राज्यामध्ये देशामध्ये सत्तेमध्ये आला. राज्यामध्ये एखादी सत्ता आली, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीची ही परिस्थिती का झाली की मुलींसाठी प्रचार करावा लागला. याचं कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने बहुजनांचं नेतृत्व निर्माण नाही केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने बहुजनांवरती अन्याय केला. एका बाजूला भारतीय जनता पक्ष बहुजनांचं नेतृत्व आदरणीय मुंडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण करू शकलं. हे भारतीय जनता पक्षाचं कर्तृत्व आहे. जी भटाबामलांची भारतीय जनता पक्ष बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. एका बाजूला नासर फडणवीसांचं नेतृत्व या ठिकाणी भाजपने निर्माण केलं. एका बाजूला अण्णासाहेब डांगेंचं नेतृत्व भाजपने निर्माण केलं. ही राष्ट्रवादी काँग्रेस हे नेतृत्व का निर्माण करू शकले नाही. आणि याचा परिणाम हा झालाय. याचा परिणाम असं झाला की तुम्ही बहुजनांना बाजूला केलं आणि या ठिकाणी तुम्हाला आता 2 हातावरती यावं लागलं. बहुजनावरती अन्याय केलाच केला. 60 वर्ष मराठा समाजावरती अन्याय केला. 60 वर्ष मराठा समाज आम्हाला मागत होता की आम्हाला मराठा आरक्षण द्या, मराठा आरक्षण द्या, मुलांच्या हाताला रोजगार पाहिजे, मुलांना शिकण्यासाठी सवलत पाहिजे, वसतिगृह पाहिजे, नोकऱ्या हव्यात. स्वतःचा विकास झाला, लवासा झाला, नांदेड झालं, परंतु माझ्या मराठा समाज बांधवांना आरक्षण दिलेलं आहे. हा राज्याचा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून या माझ्या मराठा समाज बांधवांना 16% आरक्षण मिळालं. राष्ट्रवादी देऊ शकलं नाही. हा फरक 40 वर्षामध्ये झाला. आणि म्हणून ही पार्टी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ही सबका साथ सबका विकास आहे. ही पार्टी जातीवादी नाही आहे. अटल बिहारी वाजपेयींनी राष्ट्रवादी करण्याचा प्रयत्न, ज्यावेळेस राष्ट्रवादी करण्याची संधी मिळाली त्यावेळेस मुस्लिम समाजाला APJ अब्दुल कलामांना केलं आणि मोदी साहेबांना संधी मिळाल्यावरती या ठिकाणी रामनाथ कोविंद सारख्या एक दलित समाजाच्या मुलाला केलं. ही पार्टी जातीवादी नाही आहे. ही पार्टी सगळ्याला बरोबर घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे, पुढचे 5-6 दिवस आपण सर्वांनी जागरूकपणे काम करावं. गावामध्ये जावं, गल्लीमध्ये जायचंय, भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं पत्रक पोचवायचंय, धनुष्यबाण पोचवायचं आहे आणि सगळ्यांना समजून सांगायचं आहे आढळराव पाटील साहेबांचा धनुष्य म्हणजेच मोदी साहेबांना मत, हे आपण सर्वांनी सांगावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि अजून एक सांगतो, माझ्या संतोष नगरच्या बांधवांना माझी विनंती आहे, योगेश टिळेकर काम करणारा कार्यकर्ता, तुमच्या समोर मी काम दाखवले. कात्रज कोंडोर करतोय, कात्रजचा उड्डाणपूल करतोय, कात्रजचे वडगाव ब्रिज करतोय. या ठिकाणी आमच्या साईनगर असेल, अंजलीनगर असेल, आमच्या त्या ठिकाणी ओरिलाईटचं काम केलं, काही रस्ते मी या ठिकाणी केले. तुम्हाला माझं वचन आहे, पुढच्या काही दिवसामध्ये या कात्रजच्या भाजी मंडईचा प्रश्न योगेश टिळेकर संपवेल असा विश्वास या ठिकाणी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा राजकीय वारसा समर्थपणे आपल्या राज्यामध्ये चालवणाऱ्या आपल्या लाडक्या लोकनेत्या महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास व महिला बाल कल्याण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे हे आपल्याला या ठिकाणी बहुमोल असं मार्गदर्शन करतील. टाळ्याच्या गजरांमध्ये ताईंचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. आज हडपसर येथे आयोजित आवाज 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 अजून वाढवा, काटकसर नका करू. आज हडपसर येथे बाकी काही करू नका, परफेक्ट आहे. आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासपा, रिपाई, रयत क्रांती या महायुतीचे उमेदवार आदरणीय गेले 3 टर्म खासदार आणि आता चौथ्यांदा परत आपल्यासाठी, बरोबर आहे ना अक्षय, परत आपल्यासमोर उमेदवार म्हणून आलेले आदरणीय शिवाजीराव आढळरावजी पाटील, त्यांच्या प्रचाराच्या सभेला मंचावर उपस्थित आपल्या हडपसर मतदारसंघाचे दबंग आमदार ज्यांनी भाषण अत्यंत उत्कृष्ट केलं, की आता मला प्रश्न पडला आहे की मी फक्त मम म्हणायचं आहे आता बस, कारण आता चांगलं ही टीम आमची एकदम चांगली काम करायला लागलेली आहे. आता ते आमचे आदरणीय आमचे छोटे भाऊ योगेश अण्णा टिळेकर, अण्णा म्हणायला कस्तुरी वाटतं एवढा लहान आहे योगेश, पण आता ते बाकी लहान मुलांसाठी अण्णा आहे, आमच्यासाठी लहान भाऊ आहे. तर ते अत्यंत उत्कृष्ट ज्यांनी मार्गदर्शन केलं. इथे मंचावर उपस्थित माजी आमदार महादेवजी बाबर, मंचावर उपस्थित आढळरावांचे चिरंजीव, स्वतः या पक्षाच्या आता प्रचारासाठी इथे आमच्या या सभेला उपस्थित अक्षय आढळराव पाटील, मंचावर उपस्थित नगरसेविका रंजनाताई टिळेकर, राणीताई भोसले, वृषालीताई कापते, मनीषाताई कदम, नगरसेवक वीरसेन बापू जगताप, सुभाष जंगले, भाजपाचे हडपसरचे अध्यक्ष समीर तुपे, विभाग प्रमुख शिवसेना, नगरसेविका संगीताताई ठोसर, कल्पना थोरवे, रमेशजी कोंडे, जिल्हा प्रमुख शिवसेने, डॉक्टर भैरत वैरागे, दिगंबर डवरी, राजाभाऊ कदम, प्रभाकर कदम, नितीन राख, सुहास शेलार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आमच्या समोर उपस्थित या हडपसरच्या या सभेला उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, युवा बांधव, मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी, त्याहूनही मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माझी वडीलधारी मंडळी बांधव. सभा फक्त समोर नाही आहे, उजव्याही बाजूला लोक आहेत, डाव्याही बाजूला लोक आहेत आणि मागेही लोक आहेत, म्हणजे मला सगळ्या चहूबाजूनी सभा ही पूर्ण भरलेली आहे. आपली उपस्थिती या गोष्टीची ग्वाही देत आहे की आपण यावेळी कोणाला मतदान करणार आहात आणि आपल्या उपस्थितीमध्ये मला वाटतं शिवाजीराव आढळराव पाटलांचा विजय हा आजच घोषित करायला हरकत नाही, एवढे कार्यक्रमाला उपस्थिती आहे. लोकांना सभा घेता घेता नाकीनऊ येतोय. सभा घ्यायला जावं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते हे स्वतःच्या किंवा स्वतःच्या लेकरांच्या मतदारसंघातच अडकून पडलेले आहेत. त्यामुळे उरलं कोण तर शिरूर, येता जाता बारामती ते मावळमध्ये जाता येता शिरूरला एखादी सभा द्यायची आणि म्हणायचं की हे खासदार निष्क्रिय आहेत. अरे पण हे निष्क्रिय म्हणताना 40 वर्ष या राज्यामध्ये तुमची सत्ता होती, तुम्ही केंद्रात मंत्री होतात, तुमच्या पक्षाची सत्ता होती, ज्या काँग्रेस पक्षाला फोडून तुम्ही राष्ट्रवादी जन्माला घातली त्याची सत्ता होती, मग त्यावेळी तुम्हाला या भागातले प्रश्न का दिसले नाही? निष्क्रियतेची यांची नेमकी व्याख्या काय असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. योगेशने इतकं छान मार्गदर्शन केलं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मतदान का करायचं हे अत्यंत विस्तृतपणे त्यांनी मांडलं. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मतदान करायचं किंवा नाही करायचं हे आमच्यावर राहिलेलंच नाही आहे. आता हे लोकांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. या देशामध्ये उदाहरण द्यायचं झालं, एवढ्या मोठ्या संख्येने मायमाऊली उपस्थित आहे. आपल्या घरी जर जेवायला पाहुणे आले आणि एखादी पंगत बसली
आणि ती पंगत उठल्यानंतर आपण दुसऱ्या राऊंडच्या लोकांना बसवतो तेव्हा आपल्याला खरकट काढायला थोडा आपला वेळ जातो. 70 वर्ष यांनी खा 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 खाल्ले या देशाला. एवढी मोठी पंगत बसली, तोंडा सगळे खरकटे झाले यांचे. आता ही 70 वर्ष खाल्ल्यानंतर यांची जी पंगत उठली आहे त्याच्यानंतर यांचं खरकट काढण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आहे की नाही? 70 वर्ष तुम्ही त्यांना दिले. नरेंद्र मोदींना अजून एक टर्म ही द्यायलाच पाहिजे अशा विचारांची या देशामधल्या कानाकोपऱ्यातली जनता आहे. त्यामुळे तुम्हाला मला आग्रह करायची गरज नाही. तुम्ही ठरवून आलाय की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे होणारच आणि त्यासाठी प्रत्येक खासदार जो नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपला हात वर करणार आहे तो आपल्याला निवडून द्यायचा. शिवाजीराव आढळराव पाटलांची अच्छा हात वर करताय तुम्ही, चालेल. कॅमेरा भाई उधर देखो जा, कॅमेरा घुमाव. यांनी ऑलरेडी आता मला वचन दिलंय हात नका दाखव रे बाबांनो, असं करा. हात दाखवला तर गडबड होतो. त्यामुळे आता शिवाजीराव आढळराव पाटील हे जे खासदार आहेत हे तर एवढे दबंग खासदार आहेत की स्वतः शरद पवारांनी यांच्या विरुद्ध फॉर्म भरायचा जेव्हा शिरूर निवडणूक लढायची ठरवली, मला आठवतं तेव्हा मुंडे साहेब होते आणि मुंडे साहेबांनी सांगितलं की आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलाला घाबरून त्यांनी मतदारसंघ बदलला. एवढा दबंग खासदार आपल्याला लाभलेला. 4 टर्म आपली सेवा त्यांनी केलेली आहे आणि आता आमचा योगेश बरोबर आलेला आहे. पहिले नगरसेवक म्हणून सेवा केली आणि आता आमदार म्हणून सेवा केली. त्यामुळे या हडपसर मतदारसंघामधनं बिलकुल कमी मतं चालणार नाही. आम्हाला सगळ्यात जास्त मताची लीड पाहिजे. आणि या राजकारणाला काय आता म्हणायचं, आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे, आपल्या देशाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये आपल्या देशातल्या कोणत्याही पक्षाचा गमच्या गळ्यात घातलेल्या माणसाला काय वाटलं पाहिजे, तर आपला देश हा सुरक्षित राहायला पाहिजे असं वाटलं पाहिजे. आपल्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण अनेक वेळा पूर्वी झाला. ताजमहल हॉटेलवर अटॅक झाला. अजमल कसाबनी नाहक साध्या गरीब लोकांना ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना मारलं. त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे मारलं, हॉटेलमध्ये जाऊन मारलं. सामान्य माणूस ज्याला जीवनामध्ये वाटलं नव्हतं की आजच्या जेवायला आम्ही हॉटेलमध्ये चाललोय आणि आम्ही वापस येऊ का नाही, अशा लोकांचा नाहक बळी घेण्याचं काम केलं. त्याच्या आधी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते असताना राजकारणातले गुन्हेगारीकरणावर त्यांनी आवाज उचलला आणि कोणालाही घाबरले नाही. आणि या राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार करण्याचं काम, मुंबईमधून हंडवल हद्दपार करण्याचं काम हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात झालं. आणि आता या देशामध्ये एवढ्या घटना आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिल्या, एवढ्या वेळा आपल्या देशावर आतंकवादी हल्ले झाले, पण नरेंद्र मोदींसारखा प्रधानमंत्री आपण आधी पाहिला नाही ज्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करून त्या लोकांना त्यांची जागा दाखवली. आपण सहनशील आहोत, आपण सहिष्णू आहोत, याचा अर्थ आपण भ्याड आहोत असं अजिबात नाही. त्यामुळे या देशाला मजबूर सरकार नाही, मजबूत सरकार पाहिजे आणि ते मजबूत सरकार नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आहे. अशी एखादी कृती केली असती, आमचं सरकारही नसतं, तर आम्ही शाबासकी दिली असती त्यांच्या प्रधानमंत्र्याला. आठवा अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना दुर्गा म्हणून संबोधलं. राजकारणामध्ये कुणाविषयी चांगलं बोलण्यासाठी मोठे मन आणि चांगल्या संस्काराची गरज आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या समोर प्रश्न उभे करणारे हे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक, यांना काय माहिती गुन्हेगारीकरणामध्ये यांचाच हात आहे. या लोकांनी या देशामध्ये राजकारण करताना जाती धर्माचं राजकारण यांनी केलं आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं काम केलं. आज दुसऱ्या देशामध्ये आपल्यावर अटॅक होत असताना आपण सर्जिकल स्ट्राईक केला का नाही, सर्जिकल स्ट्राईकमध्ये किती लोक गेले, नेमकं बॉम्ब पडले का नाही, अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर या देशातल्या नागरिकाचा रक्त खवळणार नाही तर काय होईल. मग तुम्हाला सगळ्या गोष्टीचे जर प्रूफ पाहिजेत, पुरावे पाहिजेत, तर तुम्हाला पाठवलं पाहिजे सर्जिकल स्ट्राईक करायला. बरोबर आहे की नाही? माझं म्हणणं चूक आहे का तुम्ही सांगा. मी म्हणले जर तुमचा विश्वास नाही तर एखाद्या मिसाईलला बांधून तुम्हालाही पाठवतो. त्याच्यावर सगळेजण टीका करायले. मला कुणाला इजा करायची नाही बाबा. देव राहुल गांधीला 100 वर्ष आयुष्य देवो, कुठेही त्यांना इजा होऊ नये. पण जेव्हा देशाच्या सुरक्षेचा विषय येतो, देशात मांडत असताना तुमच्या पक्षाची भूमिका तुम्ही जरूर मांडा. पण जेव्हा आपल्या जगामध्ये आपल्या देशाची इज्जत जात असेल तेव्हा आपण सर्वांनी खंबीरपणे एका पाठीशी उभे राहील. मला आठवतं वर्ल्ड ट्रेड सेंटर पडलं तेव्हा मी अमेरिकेमध्ये होते. माझं लग्न झाल्यानंतर मी अमेरिकेमध्ये 2 वर्ष होते आणि त्यानंतर देशामध्ये झालेल्या घटनांना कशा पद्धतीने लोकांनी हाताळलं.
आपल्या देशावर जो हल्ला झाला तो काँग्रेसवरही झाला, राष्ट्रवादीवरही झाला, बसपावरही झाला, सपावरही झाला, सगळ्या पक्षांवर झाला. भाजपावर, शिवसेनावर झालेला नाही आहे, तो सगळ्या पक्षावर झाला. कारण प्रत्येक माणसावर झाला. आणि त्या देशाच्या हल्ल्याचा निषेध करणं आणि त्याला जशाला तसं उत्तर देणं, ह्याच्यामध्ये सगळ्यांनी एकजुटीने निर्णय घ्यायचा विषय होता. पण दुर्दैवाने ते झालं नाही. आज आपल्या देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल आणि आपल्याला सडेतोड उत्तर द्यायचं असेल तर नरेंद्र मोदींसारखं मजबूत सरकार द्यायचं. लोक म्हणतात काय ते सर्जिकल स्ट्राईक काय मोदींनी केलं का? सर्जिकल स्ट्राईक केलं काय प्रचाराचा मुद्दा आहे का? मग नेमकं कशाचा मुद्दा आहे? नेमका कोणता मुद्दा प्रचाराचा पाहिजे तुम्ही सांगा. शेतकऱ्यांना हमी भाव दिला का? हो, आमचा प्रचाराचा मुद्दा आहे, आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव दिला. शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलं का? हो, आम्ही शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलं. शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक नाही झालं त्याला विमा देण्याचं काम केलं का? हो, आम्ही विमा देण्याची उत्कृष्ट योजना गेल्या 5 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून राबवली गेली. मग आम्ही शेतकऱ्यांचे विषय हाताळले. एवढंच नाही तर आता 6,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा अनुदान देण्याचं काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या झालं. आणि 2,000 रुपये हे जमासुद्धा झाले. म्हणजे एका शेतकऱ्याला जर पेरणी करायची असेल तर किमान 4-5 हजार शेतात त्याच्या हातामध्ये असावं लागतात. तेही पैसे दिले, हमीभावही दिला. मग आता राहिलं काय? आम्ही सगळं ऑनलाईन केलंय. आता दलालीमधली संपवून टाकली. पहिले सगळं अधिकारी होते, आमदार होते, खासदार होते, तेच कारभारी करायचे असं लोकांना वाटायचं. नरेंद्र मोदींनी पारदर्शक काम करण्यासाठी आता डायरेक्ट सगळं ऑनलाईन केल्यामुळे डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये सगळं जात आहे. मला सांगा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा झाले, लाल किल्ल्यावरून त्यांनी पहिलं भाषण केलं. त्या भाषणाबद्दलची उत्सुकता आपल्या सगळ्यांच्या मनात होती. मी पण टी व्ही समोर बसले होते की नेमकं ते काय बोलतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भाषण केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे का वेगळे आहेत. मला एका पत्रकाराने विचारलं की नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले म्हणजे नेमकं असं काय घडलं. मी सांगितलं, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले हे माझ्या व्याख्येप्रमाणे गरीबात गरीब झोपडीत राहणाऱ्या, अंधकारात राहणाऱ्या माणसाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. कारण त्यांचे आजोबा, पणजोबा, आई, आजी, वडील हे राजकारणात नव्हते, प्रधानमंत्री नव्हते, मंत्री नव्हते. त्यांच्या घरामध्ये साधा ग्रामपंचायतचा सुद्धा सदस्य नव्हता. अंधाऱ्यात झोपडीत राहणारा, चुलीसमोर स्वयंपाक ज्याची आई करायची अशा घरात जन्म घेतलेला, त्या माऊलीच्या पोटी जन्म घेतलेला हा व्यक्ती, ज्याचे वडील चहा विकायचे रेल्वेवर, अशा गरीब घरी जन्म घेतलेला हा व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो. हे चांगलं आहे का वाईट आहे? का एका घराण्यातच जन्म घेतलेल्या लोकांनी हा देश चालवायचा आणि एकाच घराण्यात जन्म घेतलेल्या लोकांनी या राज्यामध्ये सत्ता भोगायची. तुमचेच मुलं, तुमचेच पुतणे, तुम्ही म्हणताल पंकजाताई असं बोलायलाच कशा? पंकजाताई राजकारणामध्ये आहेत, त्यांचे वडील राजकारणात होते. 2 राजकारणातला फरक तुम्हाला चांगला माहिती आहे. मी मातीचं राजकारण केलं आहे आणि ह्यांनी जातीचं राजकारण केलं आहे. हा आमच्या राजकारणातला फरक. माझ्या वडिलांनी राजकारणामध्ये पहिलं पाऊल ठेवलं ते वंचितांचा वाली आणि वाणी बनण्यासाठी. आणि त्यांना जीवनामध्ये दूरदृष्टी होती. मला त्यांनी राजकारणात आणलं आणि अवघ्या 4 वर्षात ते मला सोडून जगाला सोडून गेले. आणि म्हणून त्या परिस्थितीत आम्ही राजकारणात आलो. एकही दिवस माझ्या जीवनातला गेला नाही की मी सामान्य माणसाची सेवा केली नाही. एकही दिवस माझ्या जीवनातला गेला नाही की मी सामान्य माणसाचे अश्रू पुसले नाही. त्यामुळे वडिलांच्या माघारी त्यांचा वारसा आणि वसा जपण्यासाठी आणि तो पण तुमच्यासाठी असलेले त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करतो. त्यामुळे आमच्यात आणि यांच्यात फरक आहे. आम्ही इथे आमचा पक्ष आम्ही चालवत नाही, आम्ही पक्षाचा घटक आहोत. त्यांचा पक्षही हेच चालवतात, हेच तिकीट वाटतात, हेच आपल्या लोकांना लाड करतात आणि पुन्हा हेच मतदारसंघात अडकून बसतात. मला सांगा, मी वडिलांच्या माघारी राजकारण करायले की नाही? माझी बहीण प्रीतम मुंडे उभी होती की नाही बीडमध्ये? मी चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळीकडे प्रचाराला गेले. मी चंद्रपूरपासून परळीपर्यंत जायचे, रात्रभर काम करायचे, दिवसभर महाराष्ट्रातल्या लोकांचा प्रचार करायचे. मी फक्त प्रीतम मुंडेंना खासदार बनवण्यासाठी राजकारणात नाही. माझं काम आहे, जर माझी छोटीशी माझ्या इथे येण्याने 4 मतांची भर पडत असेल शिवाजीराव आढळराव पाटलांना, मुंडे साहेबांचे ते मित्र होते, तर मी इथे येणं माझं काम आहे. मी प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्यांना शक्ती देणं माझं काम आहे. कारण भारतीय जनता पार्टी, शिवसेना या युतीमध्ये जीव होता साहेबांचा आणि त्यांचं सरकार प्रस्थापित व्हावं याच्यासाठी योगदान देणं हे माझं काम आहे आणि त्याच्यासाठी मी इथे आलेले. हे लोक अडकले. मला तर वाटतं लेकाचं प्रेम एवढं आहे की मावळमध्ये दादा काही बाहेर येणार. लेकीच्या चिंतेमुळे शरद पवार साहेब थोडंसं बाहेर जात आहेत, पण ते पहिल्यासारखं आता जमेना. म्हणजे आज तुम्ही एवढे वर्ष जनतेमध्ये आहात म्हणता, एवढे वर्ष तुम्ही राजकारणात आहात, मग तुम्हाला का लोकांच्या
समोर स्वतःचं भूमिका मांडता येत नाही आहे का? आणि एका गरीब बापाच्या चहा विकणाऱ्या माणसाचा प्रधानमंत्री मुलगा होऊ शकतो का? राहुल गांधींनीच हिनवलं ना मोदींना. त्यांनी सांगितलं चायवाला देशाच्या सीमा या सुरक्षित ठेवणं हे पहिलं आणि परम कर्तव्य प्रधानमंत्र्यांचे. प्रधानमंत्र्याचं काम काय? देशाची गरिमा जगात वाढवणं. आपल्या प्रधानमंत्र्यांनी केलं की नाही? आपले पहिले प्रधानमंत्री तिसऱ्या चौथ्या रांगेत बसायचे. आज आपले प्रधानमंत्री बाहेर देशामध्ये गेले तर त्यांना लाल कार्पेट टाकून स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष घ्यायला जातात. काही ना कुठे हे आपला सन्मान आहे. आज आपल्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि नाही जर कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचे डोळे हातात काढून देणे हे त्याचं कर्तव्य. आपला प्रधानमंत्री ते करण्यासाठी सक्षम. आपल्या प्रधानमंत्र्यांच्या समोर या देशाच्या विकासाची जी स्वप्न आहेत ती त्यांनी पूर्ण केली नाही. कशी म्हणतात हे लोक? आज महाराष्ट्रामध्ये जेवढे नॅशनल हायवे झाले का नाही जमले हो यांना? हे पण होते ना, कृषी मंत्री होते, त्यांचे पण प्रधानमंत्री होते. या महाराष्ट्रामध्ये जेवढे नॅशनल हायवे हे आमच्या काळामध्ये झालेले आहेत तेवढे नॅशनल हायवे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात झाले, इतिहासामध्ये कधीही झाले नाही. आज तुमचा नाशिक पुणे हायवेचा प्रश्न पण मार्गी लावला. तुम्ही सांगितलं की कोंडवा आणि काय रस्त्यातून कोंडवा कात्रज या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. काय यांच्याकडे सत्ता होती? यांना जमलं नाही. आज पुण्यामध्ये मेट्रो येते का? पुण्यामध्ये आधी मेट्रो आणण्याचं काम यांना जमलं नाही. आम्ही भविष्याच्या वेध देऊन विकास करतोय. आधी रस्ते आले पाहिजे, रेल्वे आली पाहिजे, आपल्या देशामधलं दळणवळण उत्तम झालं पाहिजे, तर या देशामधल्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. रस्तेच नाही आहेत, पाणीच नाही आहे, रेल्वेच नाही तर कसे उद्योगधंदे येणार? आणि म्हणून आपण या माध्यमातून विकास केलेला आहे. आज मेट्रो पुण्यामध्ये होते, आज मुंबईमध्ये होते, नागपूरमध्ये होते. या प्रकारचा विकास याआधी कधीही झालेला नाही. आज मी मुंबईमध्ये पुण्यामध्ये मला यायला इथे 1 तास लागला ट्रॅफिकमध्ये. मी लोकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. पहिले लोक ट्रॅफिकमध्ये असले की वैतागलेले दिसायचे, पण आता लोकांना माहिती रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे, पूल होणार आहे, मेट्रो होत असल्यामुळे खोदकाम चालू आहे म्हणून ट्रॅफिक आहे. म्हणजे लोकसुद्धा आता विचार करतात. मी कधी कुठल्या सभेला उशिरा गेले पूर्वी तर मी म्हणायचे राष्ट्रवादीच्या खड्ड्यांमुळे मला उशीर झाला. आता मला उशीर झाले तर मी म्हणते मोदींच्या कामामुळे मला उशीर होतोय. हा फरक आहे आमच्यात आणि त्यांच्यामुळे. हा साधा स्पष्ट आहे. खड्ड्यामध्ये विकास ज्यांनी घातला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे का ज्यांनी या देशाचा विकास महामार्गावर आणला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे? हे फार लबाड आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले. जेव्हा यांच्यासमोर पर्याय नव्हता हे खूप घोषणा देत होते. काँग्रेस कहा गरीबी के साथ, गरीबों के साथ, गरीबी के साथ आहे पण गरीबों के साथ. काँग्रेस काळात गरीबों के साथ होता तर या देशात गरिबी वाढायला पाहिजे होती का कमी व्हायला पाहिजे होती? सत्ता त्यांच्याकडे होती, कमी व्हायला पाहिजे होती की नाही? कमी झाली का वाढली? नाही. आता तर हे लोकांना म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना दारिद्र्य रेषेच्या खाली घालतो. हे काय सन्मान आहे का देशाचा? सगळ्या जगाला दारिद्र्य रेषेखाली घालणं? अरे तुम्ही लोकांना काम करायची उमेद द्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करा. याला म्हणतात विकास, याला म्हणतात लोकांना भविष्याची स्वप्न दाखवणं. पण ह्यांनी गरिबीचा विकास केला, गरिबांचा विकास केला नाही. आणि त्यामुळे आता हे दारिद्र्य आपल्या देशामध्ये आपल्याला 18 विश्व लोकांमध्ये दिसतंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एक विचार केला. या देशाचा नागरिक या देशावर प्रेम करतो, पण त्या देशावर त्याला प्रेम करण्यासाठी किमान त्याला स्वतःचं हक्काचं छत पाहिजे, किमान त्या माणसाला सन्मान मिळाला पाहिजे. आज देशामध्ये आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मी स्वतः पंकजा गोपीनाथ मुंडेंनी 4 लाख घरं बांधलेत. मोदींच्या हस्तेच आम्ही चाव्या देण्याचा कार्यक्रम केला. कधी इतिहासामध्ये 4000 घरं सुद्धा बांधले नाही यांनी. आम्ही 4 लाख घरं 3 वर्षात बांधून दाखवली. म्हणजे लोकांना आम्ही हक्काचं छत दिलं. मी सकाळी 15 वर्ष मी राजकारणात आहे. आता मी काय लिंबू टिंबू नाही, मोठी झाले राजकारणात, लहान नाही आहे. 15 वर्ष मी राजकारणात आहे. मी 2004ला प्रचाराला जायचे. सकाळी कुठल्या गावामध्ये मी चालले तर दोन्ही गावाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक शौचालयाने बसलेली असायची. रात्री जर कुठल्या गावात गेले तो डोक्यावर एवढा पदर घेऊन दोन्ही बाजूला रस्त्याच्या महिला शौचालय बसल्या असायच्या. आता ते चित्र तुम्ही शोधून दाखवा. 99.99% ठिकाणी आपल्याला हे चित्र आता दिसत नाही. मग काम नाही झालं म्हणतात हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले. यांचे डोळे काय आंधळे झालेत का काय झाले? यांना दिसत नाही या देशामधल्या बेसलाईन सर्वेच्या 100% शौचालय बांधण्याचं काम महाराष्ट्र सगळ्यात नंबर 1ला आहे. आपण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि निगर विकास ठिकाणी आपण सगळीकडे शौचालय लोकांना दिले. स्वच्छता आहे ना, शौचालय बांधल्यामुळे आरोग्य झालं. नाही तर गावामध्ये तेच पाणी नदीमध्ये जायचं, तेच पाणी पिण्याच्या पाण्यात जायचं, तेच पाणी वापराच्या पाण्यात जायचं. आज शौचालयामुळे गावामध्ये स्वच्छता आणि आरोग्य नांदते. आज
या माझ्या माता भगिनींना जनधनच्या माध्यमातून आपण अकाउंटिंगमध्येच नाही, या देशातला नागरिक हा बँकिंग सेक्टरमध्येच नव्हता, तो मोदींनी आणण्याचं काम केलं. त्यामुळे DBTच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट तुमच्या योजना येण्याचं काम झालं. जी चुलीसमोर बसणारी माऊली होती, उज्ज्वला गॅस मिळाला का नाही? तुमच्यापैकी काही लोक असतील, हातवर करा बरं, ज्यांना उज्ज्वला गॅसची लाजू नका, नाही मिळालं की लगेच हातवर करता. तुमच्यापैकी उज्ज्वला गॅसची शेगडी मिळाली अशा अनेक भगिनी त्या माझ्यासमोर बसलेल्या असतील. म्हणजे चुलीसमोरून बसून तुम्हाला गॅस समोर बसवलं, हे चुकलं का? या बेटी बचाओ बेटी पढाओ कोणत्या प्रधानमंत्र्यांनी विचार केला की या देशामध्ये मुलींची संख्या कमी व्हायली आहे? हे सांगतात की मोदींना परिवार नाही आहे, पण परिवार नाही तरी या देशाच्या लेकीची चिंता मोदींनीच केली, या परिवारवादीवाल्या लोकांनी केलेली नाही. या देशामधल्या मुलींनी जन्म घ्यावा आणि तिला मोठं शिक्षण मिळावं, तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं. बेटी बचाओ बेटी पढाओ हे कोणी केलं असेल तर ज्यांना परिवार नाही असा आरोप तुम्ही करता त्याच नरेंद्र मोदींनी केलेला. म्हणजे या साध्या साध्या गोष्टी ज्या माणसाच्या डोळ्यासमोर दिसतात, तो साधा माणूस आहे, तो गरिबीत राहिला आहे. त्यांनी गरिबी नुसती बघितली नाही आहे, गरिबी हे त्याच्यासाठी बघण्याची गोष्ट नाही आहे, गरिबी ही त्याच्यासाठी जगण्याची गोष्ट आहे. आणि गरिबी जगल्यामुळे गरिबांसाठी त्यांनी काम केलं. जे 70 वर्षात झालं नाही ते 4 वर्षात कसं होणार? तरी ज्या स्पीडने आम्ही विकास केला आहे तो तुमच्यासमोर आहे. आता त्याच स्पीडने तुम्हाला जायचं आहे आणि मतदान करून शिवाजीराव आढळराव पाटलांना प्रचंड मताने आपण विजयी करायचं. राष्ट्रवादीवाला करे माईक, माझा आवाज का दाबताय तुम्ही? त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे. या देशाच्या सुरक्षेसाठी, या देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी, या देशातील गरिबांच्या सुरक्षेसाठी एक गरिबांचा प्रतिनिधी, एक देशाला परिवार समजणार, या स्वतःचा परिवार नसून देशाला परिवार समजणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचं आहे. हो, मला वाटतं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणं ही काळाची गरज आहे. याचं कारण अजून एक आहे की प्रधानमंत्री आमचा ठरलेला आहे, समोरच्यांचा कोण? एवढी खिचडी झाली आहे की या खिचडीचा मालक कोण आहे हे काही कुणाला सांगता येणार नाही. एकमेकांचं तोंड बघत नव्हते, एकमेकांचं नाव घेत नव्हते. असे पक्ष जन्म ज्यांचा एकमेकांशी शत्रुत्व आहे, असे सगळे पक्ष हे एका मंचावर आले आणि ठरवलं की आपण सगळे मिळून मोदींना संपवू. म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. पण तुमचा नेता कोण, तुमचा म्होरक्या कोण, या देशाच्या चाव्या तुम्ही कोणासमोर देणार? हा प्रश्न जर तुम्ही आज विचारला तर आज स्टेजवर एकमेकांच्या हाच्या केस उपटतील, हे लोक असे भांडणं करतील. पण आमचा नेता ठरलेला आहे. आम्हाला पूर्णपणे आमच्या मनात जराही शंका नाही, आमच्या देशामध्ये सरकार येणार आहे. जेव्हा तुम्ही विरोधात होतात तेव्हा तुम्ही शिवाजीराव आढळराव पाटलांवर विश्वास दिला. आता तर सत्तेची ताकद तुमच्याबरोबर आहे, धनुष्यबाणाला कमळ लावलेला आहे. त्यामुळे ही डबल शक्ती आपल्याबरोबर आहे. त्याच्याबरोबर आमची भीमशक्ती, शिवशक्ती ही सगळी एक झालेली आहे. रयत क्रांती ही आपल्याबरोबर आहे. आमचे बंधू रासपाचे त्यांची सुद्धा शक्ती आपल्याबरोबर आहे. हे सर्व आपल्याबरोबर असताना आपण सर्वांनी या मतदानाचा सकारात्मक विचार करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, मतदान मागायचे. 2 किलोमीटरला हे राष्ट्रवादीवाले प्रचार बदलतात. सारखं सांगतात हळूच कानात, जातीसाठी माती खा, जातीसाठी माती खा. आता कोणत्या जातीसाठी नेमकं कुणी माती खायची हा प्रश्न काही मला कळत नाही. बीडमध्ये सांगतात जातीसाठी माती खा, इकडे येऊन उलटं सांगतात जातीसाठी माती खा. अरे नेमके तुम्ही कोणत्या जातीचे आहेत? नेमके तुम्हाला कोणती जात कळते? छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या विरुद्ध लढाई दिली, परकीय आक्रमणांविरुद्ध लढाई केली. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांची फौज एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कोणत्या जातीच्या गप्पा मारता तुम्ही? स्वतःला जाणता राजा म्हणून घेता, छत्रपती शिवरायांचं नाव घेता. अरे छत्रपती शिवरायांना मान खाली घालावे लागेल असे प्रचार करू नका. जात एकच आहे, ती म्हणजे विकासाची जात आहे. जसा सैनिक सीमेवर जातो त्याला एकच जात आहे, ती म्हणजे देशभक्तीची जात आहे. तो हा विचार करत नाही की माझ्या बाजूचा सैनिक कोणत्या जातीचा आहे, मी कोणत्या जातीच्या सैनिकाला वाजवू आणि माझ्या जासण्याने माझ्या जातीचे लोक वाचतील का? त्याचं एकच काम आहे, माझा देश वाचला पाहिजे. तसंच लोकशाहीने तुम्हाला सैनिक बनवलेला आहे. तुमचं एकच काम आहे, तुमच्याकडे कुठलं शस्त्र नाही आहे, एक निळीशाहीचा डाग आपल्या बोटावर, हे फार मोठं शस्त्र लोकशाहीने तुम्हाला दिलेलं आहे. तेवढ्या शस्त्राचा वापर करत असताना तुम्हाला कुठलीच जात दिसली नाही पाहिजे. तुम्हाला फक्त विकास ही एकमेव जात आहे आणि एकमेव धर्म आहे हे दिसलं पाहिजे. अरे या काँग्रेस लबाडांनी
भाजपा हा सक्षम पर्याय समोर आल्यावर सांगितलं भाजपा मुसलमानांच्या विरोधात, भाजपा अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे आणि देशामध्ये उभी आपण फळी पाडण्याचं काम केलं. आणि त्यांचंच पिल्लू असलेल्या या राष्ट्रवादीने जातीवर लोकांना कापायचं काम केलं. म्हणजे आधी ब्रिटिशांनी जे ठरवलं डिवाइड अँड रूल, त्याचा तंतोतंत पालन या लोकांनी केलं आहे. हे ब्रिटिशांपेक्षा वाईट झाले आता. अरे जातीपातीचं राजकारण शिकवू नका, आपण सगळे एकच आहोत ना. आपण लढलो कशासाठी होतो? स्वराज्यासाठी. आज राजगुरूचा उल्लेख झाला. अक्षयनी मला सांगितलं की राजगुरूंच्या तिथे डेव्हलपमेंट करण्याचं काम शिवाजीराव आढळराव पाटलांनी केलं. इतके वर्षात त्यांनी केलं नाही. आपलं सरकार आल्यावर आपण राजगुरूंच्या एक आदराजही होण्याचं काम केलं. आणि आज तुम्ही हे स्वराज्याची लढाई देणाऱ्या या पक्षाने आज आपल्या देशामध्ये स्वराज्य सुराज्य नावालाही ठेवलं नाही. त्यामुळे जात बघून मतदान करू नका. विकासाची जात ही एकमेव जात आपल्याला लक्षात ठेवा. या राजकारणाची शिकार मीही झाले. मी बीडमध्ये बघितलं, एवढा विकास केला. 2 जातीची ॲलर्जी राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना. जातीपातीचं राजकारण करतात. प्रत्येक गावात जाईल तिथे वेगळ्या जातीचा प्रचार करतात. आणि दुसरा एखादी महिला एखादी सक्षमपणे काम करते तर तिच्या पाठीमागे सगळे घेर करून तिला हरवण्याचा प्रयत्न करतात. पण तसं शक्य नाही. आमच्या मनगटात बळ आहे. ते सामान्य माणसाची शक्ती आमच्याबरोबर आहे. सामान्य माणसाची शक्ती, मुंडे साहेबांची पुण्याई आणि मोदींचा विकास, एवढे 3च गोष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. मी आज एवढ्या पोटतिडकीने इथे आले कारण मुंडे साहेब जर असते तर 100% ते त्यांच्या मित्राच्या प्रचारासाठी आले असते. मला आठवतं की मागच्या वेळी एका सभेला ते पोहोचू शकले नाही तर त्यांनी मला शिवाजीराव आढळराव पाटलांच्या सभेला पाठवलं होतं. आणि आज मी ते नाही तरी हे संबंध पुढे चालवण्यासाठी या प्रचाराला आलेली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आपण त्यांना प्रचंड मताने विजयी कराल. जातीपातीच्या राजकारणाच्या बेड्यात झुगारून आपण विकासाशी नातं जोडाल. कारण जातीपातीचं राजकारण करायचं, पाहुण्यारावळ्याचं राजकारण करायचं आहे तर ते करा. पाहुणेरावळे कुठे पाहिजेत? लग्नाला पाहिजेत, सुपारी फोडायला पाहिजे, साखर पुड्याला पाहिजे, डोहाळे जेवणाला बोलवा, तुमच्या नात्या गोत्याला, तुमच्या हळदी कुंकवाला बोलवा. इलेक्शनमध्ये काय काम आहे? इलेक्शन हे काम फक्त या देशाला एका उंचीवर नेणाऱ्या आणि आपल्या देशाला आता महासत्ता आपण बनवू शकतो अशा पावलं टाकणाऱ्या सरकारच्या मागे उभं करण्यासाठी आहे. आणि ते सरकार फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली येऊ शकतं. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नाही, मुंडे साहेब आपल्यात नाही, उद्धवजी बाळासाहेबांचा वारसा अत्यंत प्रभावीपणे चालवत आहेत. त्यांनी सुद्धा मला वाटतं इथे सभा घेतली आणि आवाहन केलेलं आहे. त्या मुख्यमंत्री महोदयसुद्धा ज्यांना रोज हिनवलं पगडीवाले मुख्यमंत्री म्हणून, त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं. त्याच मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला न्याय देण्याचा निर्णय आमच्या कॅबिनेटमध्ये घेतला. अरे मराठा आरक्षणाचे मोर्चे होत होते परळीमध्ये, माझ्या गावामध्ये. जणू काय परळी म्हणजे राजधानी आहे देशाची. तिथे मोर्चे होत होते. कोणता मराठा लीडर तिथे पोचू शकला नाही. पंकजा मुंडेंनी 22 मिनिट तिथे भाषण केलं आणि शब्द दिला की छत्रपती शिवरायांची शपथ आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. आणि एवढ्याच जोरात सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला नाही पाहिजे. कारण जो माणूस ओटात आणि ओटात तेच बोलतो त्याला कोणताही समाज आणि कोणतीही जात त्याला सलाम करत असते आणि त्याला न्याय देत असते. त्यामुळे जातीपातीचं राजकारण करू नका. तुम्ही आयुष्यभर खेळवत ठेवलेले सगळ्या समाजाला आणि फक्त नेतृत्व स्वतःच्या घरामध्ये ठेवलंय. उद्या एखादा चांगला व्यक्ती उभा राहिला बीडमध्ये, मी तुम्हाला जाहीर सभेत सांगते, माझ्यापेक्षा उमदा जर हात मिळाला जो सांभाळेल माझ्या लोकांना, त्या हातामध्ये सत्ता द्यायला मी मागं पुढे बघणार नाही. पण हे घाबरतात परिवाराच्या बाहेर सत्ता जाण्याची. यांना भीती वाटते. यांना वाटतं आमच्या घरातच सत्ता राहावी आणि आपल्या घरात नसेल सत्ता तर मोर्चांनी या महाराष्ट्राचा चेहरा खराब करण्याचं काम करणारे हे लोक आहेत. त्यामुळे आपण या लोकांना यांच्या घरामध्ये जाऊ द्या, थोडा आराम करू द्या. थोडी रिटायरमेंट त्यांना आता आवश्यकता आहे ती आपण त्यांना द्या आणि आपण सत्तेच्या माध्यमातून विकासाच्या महामार्गावर आमच्या राज्याला नेण्याचं काम करा. आणि या माईकवाल्यांची तक्रार जरा बघा, काय माईक गडबड आहे. ते राष्ट्रवादीचा काय माईकवाला आणला आहे ते बघा. आपण आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना प्रचंड मताने विजयी करा. म्हणजे याच ग्राउंडमध्ये आमच्या योगेश बरोबर आम्ही त्यांच्या विजयाचा गुलाल लावायला येऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.